नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत पनीर मसाल्याची रेसिपी. खूपच सोपी आहे, खूप साधे सोपे आणि खूप कमी वेळात होणारी रेसिपी आहे. कांदा, टोमॅटो, पनीर, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, लसूण सगळं छान चिरून कट करून घेतलेलं आहे बारीक. तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत. छान कांदा टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. सगळे मसाले घेतलेत, पनीर मसाला, काळा मसाला आणि छान अशी भाजीला फोडणी दिलेली आहे. मोहरीची छान फोडणी दिली की मसाले टाकून घेतले आहेत. मसाले छान असे तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेले आहेत. थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकून झाल्याच्या नंतर छान तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ दिलं आणि नंतर त्यामध्ये टाकलं पनीर आणि पनीर टाकल्यानंतर मला जेवढं हवं तेवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. जेवढं पातळ क्वांटिटीमध्ये पाहिजे तेवढं छान मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान अशी एक उकळी येऊ दिली आहे. तर कशी वाटली तुम्हाला पनीर रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.